मित्रांनो, आजकाल मराठी भाषेपेक्षा आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायला जास्त आवडतं. आणि मराठी असूनही आपण आपल्याच राज्यात, शहरात मराठी शिवाय इतर भाषा जसे हिंदी, इंग्रजी बोलतो का? कशासाठी? मराठीच बोलली गेली पाहिजे. यावर बोलताना लेखक भालचंद्र नेमाडे म्हणाले की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, हा आपला भ्रम आहे. इंग्रजीपेक्षा मराठी भाषा समृद्ध आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा टिकवायची असेल तर एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला परवानगी देऊ नये, असे तत्व व धोरण राबविणे गरजेचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मांडले. पाहुयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. मित्रांनो, सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे आणि यशवंत चव्हाण सेंटर यांच्यातर्फे शनिवारी सायंकाळी दत्ता घोलप आणि संग्राम गायकवाड लिखित मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या पुस्तकाचं प्रकाशन लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते की मराठी भाषा ही जगातील मुख्य भाषा आहे. 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक, रानडे, गोखले, फुले यांसारख्या अनेक नामवंत व्यक्ती झाल्या. अशा व्यक्ती जगामध्ये कुठेच सापडणार नाही. तरीही आपण मागे आहोत. यामागे मराठी माणसाचा दृष्टिकोन आणि चुकीची वागण्याची पद्धत कारणीभूत आहे. ज्या परप्रांतीयांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिकायचं आहे त्यांनी त्यांच्या राज्यात जाऊन शिकावं. तसेच मराठी भाषेला अर्थकारण मिळालं पाहिजे. मराठीतून शिक्षण घेतल्यास नोकरी मिळेल यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धोरण ठरवणं गरजेचं असल्याचं मत नेमाडे यांनी दिलं. 140 कोटी भारतीय इंग्रजी भाषा बोलतात म्हणून ती जागतिक भाषा झाली आहे. आपण इंग्रजी बोलणं बंद केलं तर ती भाषा लहान होईल. कारण जगामध्ये इंग्लंड आणि अमेरिका वगळता कुठेच ही भाषा बोलली जात नाही. इंग्लंड पासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या फ्रान्स, जर्मन, स्पेन, इटली या युरोपीय देशांमध्ये ही इंग्रजी भाषा बोलली जात नाही. आपण गुलाम आहोत म्हणून इंग्रजी भाषा बोलतो. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा फारच समृद्ध आहे. मराठीमध्ये संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत अनेक संत झाले आहेत. मराठीमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त महिला लेखिका आहेत. मराठीमध्ये पहिल्या शतकापासून विविध प्रकारची वाङ्मय व ग्रंथ संप्रदा आहे. या उलट इंग्रजीची अवस्था आहे. यातील एकही गोष्ट इंग्रजी भाषेकडे नाही, असंही नेमाडे म्हणाले. मित्रांनो, मराठी भाषा ही समृद्ध व्हावी यासाठी झगडणारे अनेक साहित्यिक आहेत. मात्र अगदी नेमाडे यांच्या मताच्या विरुद्ध महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरू होणार आहेत. 73 पैकी 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर 8 शाळा या मराठी माध्यमाच्या असणार आहेत. महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा व अस्तित्वात असलेल्या शाळांचे दर्जा वाढ देण्यासाठी आलेल्या प्रस्तावाची छाननी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. नवीन शाळांच्या मंजुरीसाठी आणि असेच असलेल्या शाळांच्या दर्जा वाढीसाठी एकूण 241 पत्र प्राधिकरणाचा प्राप्त झाले होते. त्यानुसार 73 नवीन शाळा येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुरू होतील. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 28 नव्या शाळा सुरू होतील, तर नाशिक आणि पुण्यामध्ये प्रत्येकी 9 शाळा सुरू होणार आहेत. 73 नव्या शाळांमधील 60 शाळा या राज्य मंडळाच्या असतील, 11 शाळा सीबीएसईच्या, तर 1 शाळा आयसीएसई आणि 1 शाळा केम्ब्रिज बोर्डाची असेल. 73 नव्या शाळा व्यतिरिक्त 54 अस्तित्वात असलेल्या शाळांना दर जवळ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शाळेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक सोबत उच्च माध्यमिक वर्ग सुद्धा सुरू केले जाणार आहेत. जर का 73 शाळांपैकी फक्त 8 शाळाच मराठी असतील तर मराठी भाषा कशी समृद्ध होईल किंवा कशी टिकेल? आज महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये अर्धे लोक तर मराठी असूनही हिंदी बोलतात. का कोण जाणे? मराठी बोलली पाहिजे हे गरजेचं आहे. आपण आपल्या भाषेचा आदर केला तरच इतर लोकही आदर करतील आणि मराठी शिकतील. यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.